विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठीचा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत. काल आपण या पाठाचा पहिला भाग बघितलेला होता. आता आपण पुढच्या भागाला किंवा पुढचा राहिलेला जो पाठ आहे या पाठाला आपण सुरुवात करणार होतो. कालच्या तासामध्ये आपण पाहिलेलं होतं बघा की ऑलिम्पिक सामने जे आहेत हे ऑलिम्पिक सामने किती वर्षांनी भरतात, ऑलिम्पिक विलेज कशा पद्धतीने बसवलं जातं, त्या ठिकाणी कोणकोणत्या सोयी सुविधा कराव्या लागतात, किती खेळाडू भाग घेतात, त्याचबरोबर स्त्रिया किती असतात, पुरुष किती असतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी हे स्पर्धा ज्या आहेत ह्या स्पर्धा किती दिवस चालतात आणि ह्या स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली आणि त्याचा शेवट कधी झाला, कसा झाला, जे स्पर्धक यशस्वी होतात त्या स्पर्धकांचा गौरव कशा पद्धतीने करण्यात येतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण कालच्या तासामध्ये केलेला होता. की थोडक्यात तुम्हाला सांगते की ऑलिम्पिक सामने हे इसवी सन पूर्व 776 सुरुवात झालेली होती आणि या सामन्यांचा शेवट की ग्रीक सत्तेचा ऱ्हास याचा अर्थ काय, शेवट होणे. ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाल्यानंतर इसवी सन पूर्व 394 हे सामने बंद पडलेले होते. हे सामने बंद पडल्यानंतर की पुन्हा ह्या सामन्यांना सुरुवात झालेली होती. ह्या सामन्यांची आठवण जगाला झाली. ही कधी झाली आठवण, तर इसवी सन 1894 साली. हे आत्ताचं जे आधुनिक जग आहे ह्या आधुनिक जगाला ह्या ऑलिम्पिक सामन्यांची आठवण झालेली होती. आणि त्याच वर्षी फ्रान्स देशामध्ये, त्याच वर्षी याचा अर्थ कोणतं साल, तर इसवी सन 1894 साली फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आलेली होती. आणि या ऑलिम्पिक काँग्रेस जी काँग्रेस भरवण्यात आली त्या काँग्रेसला अनेक देशातील राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. आणि त्यामध्ये कुबर्टीन नावाचा एक फ्रेंच क्रीडातज्ञ होता. आणि ह्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. लक्षात घ्या की फ्रेंच क्रीडातज्ञ कुबर्टीन यांनी ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवन करणे याचा अर्थ काय, हा वाक्प्रचार आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला हा वाक्प्रचार विचारला जाऊ शकतो की पुनरुज्जीवन करणे याचा अर्थ काय होतो, बंद पडलेली किंवा स्थगित असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे किंवा मृतवत पडलेली गोष्ट जिवंत करणे. बघा, पुनरुज्जीवन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे, बंद पडलेली किंवा स्थगित असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे किंवा मृतवत पडलेली गोष्ट जिवंत करणे. मग हे कुबर्टीन नावाचा जो फ्रेंच क्रीडातज्ञ आहे त्याने या सामन्यांचं पुनरुज्जीवन करणे. मग हा जो क्रीडातज्ञ आहे त्याचा जन्म जो आहे हा जन्म केव्हा झालेला आहे, तर 1 जानेवारी 1863 साली यांचा जन्म झालेला आहे. ते फ्रान्समधील शिक्षणशास्त्र होते, त्याचबरोबर ते इतिहासकार होते आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ते संस्थापक होते. त्यांनी आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे त्यांना जनक मानले जाते. कारण त्यांनी जे ऑलिम्पिक सामने आहेत त्या सामन्यांच्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेली होती, म्हणून त्यांना आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे जनक मानले जाते. त्याचबरोबर ते फ्रान्समध्ये कुलीन परिवारामध्ये त्यांनी जन्म घेतलेला होता. त्यांनी व्यापारी श्रेणी जी आहे ह्या व्यापारी श्रेणीचा त्यांनी अभ्यास केलेला होता, त्यामध्ये त्यांनी अध्ययन केलेलं होतं. आणि त्याचबरोबर विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जे वेगवेगळे विषय आहेत त्या वेगवेगळ्या विषयांच्यामधून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यावरती त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने साध्या सोप्या भाषेमध्ये त्या विषयांचा इतिहास जो आहे हा इतिहास त्यांनी लिहिलेला होता. परंतु त्यांना विशेष आवड होती ते खेळामध्ये होती, म्हणून त्यांना क्रीडातज्ञ असेही म्हटलं जातं. ऑलिम्पिक सामन्यांचं पुनरुज्जीवन केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ऑलिम्पिक सामने जे आहेत हे ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी घेणं का गरजेचं आहे,
तर आपली शरीर संपदा वाढवली पाहिजे, बलसंवर्धन करणे आणि मुख्य गोष्ट म्हणजे देशादेशांच्या मधील मैत्री वाढवून त्यांच्यामध्ये मित्रत्वाची स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी ऑलिम्पिक स्पर्धा भरवणं गरजेचं आहे. हा त्यांचा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि ऑलिम्पिक सामने हे पूर्वीच्या काळाप्रमाणेच की दर 4 वर्षांनी भरवले जावेत. वेगवेगळ्या खेळांच्या ज्या स्पर्धा आहेत ह्या वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा भरवाव्यात असंही त्या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं होतं. आणि यासाठी 1896 सालापासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांच्या मध्ये भरवले जातात. आणि या निमित्ताने जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त, ऐक्य या भावना वाढीला लागतात. म्हणजे कुबर्टीन जे आहेत हे कुबर्टीन यांनी हे ऑलिम्पिक सामने भरवण्यासाठी की 1894 साली की परिषद भरवण्यात आलेली होती किंवा ती काँग्रेस घेण्यात आलेली होती. ऑलिम्पिक काँग्रेस भरवली. ऑलिम्पिक काँग्रेस भरवल्यानंतर त्या 2च वर्षांनी पूर्णपणे ह्या ऑलिम्पिक स्पर्धेचं नियोजन केलं. आणि नियोजन करून 1896 पासून हे ऑलिम्पिक सामने त्यांनी दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांच्या मध्ये भरवले. आणि हे भरवत असताना त्यांनी त्या पाठीमागचा उद्देश सांगितलेला होता की जगामध्ये की प्रत्येक देशांच्या मधले सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, देशांच्या मधली शिस्त, ऐक्य याचा अर्थ एकीची भावना वाढीला लागली पाहिजे. त्याचबरोबर आपलं शरीर संपदा, शरीर आपलं चांगलं राहिलं पाहिजे. आणि बलसंवर्धन याचा अर्थ सामर्थ्याची जोपासना करण्यासाठी देशादेशांच्या मधली मैत्री वाढवणे, मित्रत्वाची स्पर्धा वाढवणे यासाठी हे सामने घेणं गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्या पद्धतीने 1896 पासून पुन्हा एकदा ऑलिम्पिक सामन्यांना सुरुवात झालेली होती. या सामन्यांच्या मध्ये एकूण 21 खेळांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हे जे सामने आहेत हे सामने स्त्रियांच्यासाठी आणि पुरुषांच्यासाठी वेगवेगळे असतात. आपण कालच्या तासामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सामने या ऑलिम्पिक स्पर्धांच्या मध्ये घेतले जातात हे कालच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आज पुन्हा एकदा हे खेळ कोणकोणते खेळले जातात की इथं 21 खेळ दिलेले आहेत. त्यातल्या काही खेळांची नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. ह्या खेळांचे पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी उल्लेख करते किंवा पुन्हा एकदा तुम्हाला ते खेळ सांगते की यामध्ये जुदो, मॉडर्न पॅथलॉन, रोईंग, सोलिंग, नेमबाजी, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वॉन्दो, टेनिस, ट्रायथलॉन, त्याचबरोबर त्या ठिकाणी बॅडमिंटन, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, जलतरण, वॉटर पोलो, डायव्हिंग असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे 21 खेळ जे आहेत हे 21 खेळ या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांच्या मध्ये होत असतात. आणि ह्या स्पर्धांच्या व्यवस्थापनासाठी किंवा हे जे सामने आहेत या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. आणि ह्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरती त्या खेळामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत ह्या तज्ज्ञ लोकांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली असते. आणि ह्या स्पर्धांच्यामध्ये भाग घेण्यासाठी एका देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या ठिकाणी असतात. आणि समितीची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे सोपवण्यात आलेली असते. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक देशाचा एक आंतरराष्ट्रीय संघ असतो. या आंतरराष्ट्रीय संघाची जी समिती असे ती समिती आपल्या देशाचे प्रतिनिधी कोणता खेळ खेळणार आहेत त्या खेळाचे त्या ठिकाणी नियोजन, व्यवस्थापन त्या समितीकडे देण्यात आलेलं असतं. आणि ह्या ऑलिम्पिक सामन्यांच्यासाठी लागणारा खर्च जो आहे हा लागणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती असतो. आणि हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करत असतात. म्हणजे ज्या देशामध्ये ह्या स्पर्धा भरवल्या जातात तो एकच देश या ठिकाणी सगळा खर्च करत नाही, तर जे देश या स्पर्धांच्या मध्ये सहभागी होत असतात ते सगळे मिळून ह्या खेळाचा खर्च करत असतात. कारण आपण पाठीमागच्या तासाला बघितलेलं आहे की ऑलिम्पिक विलेज बसवलं जातं आणि त्यासाठी खेळामध्ये भाग घेणारे खेळाडू असतील
स्पर्धा बघण्यासाठी येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सोयीसुविधा कराव्या लागतात आणि ह्यासाठी प्रचंड प्रमाणावरती पैसा खर्च करावा लागतो. म्हणून जे स्पर्धक यामध्ये भाग घेतात, जे देश भाग घेतात, ते सगळे मिळून या स्पर्धांचा खर्च जो आहे हे खर्च करत असतात. की मुळात खेळ म्हटलं की खेळामध्ये काय होत असतं, तर त्या ठिकाणी खेळच याचा अर्थ असा आहे की सगळे जे आपल्या मनामध्ये असलेले भेद आहेत, मग त्या ठिकाणी जातीभेद असेल, वर्णभेद असेल, धर्मभेद असेल, हे सगळे भेद या ठिकाणी विसरले जातात आणि सगळेजण एका नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने त्या ठिकाणी फक्त खेळणे, खेळाडू वृत्तीने त्या ठिकाणी भाग घेत असतात आणि यामुळे या ठिकाणी सगळ्यांना समान संधी मिळत असते. कोणाच्याही मनात कुठल्याही प्रकारचं वैमनस्य किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी नसतो. मग अमेरिकेमधील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकन खेळाडू होता. 1936 मध्ये बर्लिन या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत त्याने एकूण 4 अजिंक्यपदे मिळवलेली होती. एवढंच नाही तर अमेरिकेच्या यशामध्ये तो एक मोठा यशाचा शिल्पकार ठरलेला होता. मग हा तर बघा अमेरिकेतील जेम्स ओवेसी हा कोण होता, तर वंशाने आफ्रिकी होता आणि खेळला कोणाच्या बाजूने, तर अमेरिकेच्या बाजूने खेळलेला होता. अमेरिकेनेच नाही तर त्यावेळेला सगळ्या जगाने त्या खेळाडूचा खूप मोठ्या प्रमाणावरती गौरव केलेला होता. मग त्याचा वर्ण, त्याचा देश हे सगळे विसरून गेलेले होते. म्हणजेच या ठिकाणी लक्षात येतं की प्रत्येकाच्या मनामध्ये आपण एक आहोत. कुठल्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, देशभेद, वंशभेद कुठल्याही प्रकारची भावना त्या ठिकाणी कुणाच्याही मनामध्ये नसते. फक्त जो खेळाडू आहे त्याचं निखळ मनाने कौतुक करणे हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि ही भावना वाढीला लागण्यासाठी म्हणूनच आपल्याला हे खेळ खेळणं गरजेचं आहे. म्हणजे देशादेशांच्या मध्ये असलेली भांडणं असेल, वैमनस्य असेल, हे सुद्धा या ठिकाणी विसरलं जातं. ह्या ओवेन्स खेळाडूचा सुद्धा जगाने सगळीकडे त्याचं कौतुक केलं. प्रशंसा याचा अर्थ काय, कौतुक करणे. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलेलं होतं. त्यानंतर दुसरा खेळाडू आपल्याला सांगितलेला आहे एमिल झटोपेक. हा कुठला होता, तर झेकोस्लोवाकियाचा होता. की 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवलेलं होतं आणि 5000 मीटर धावणे, मॅरेथॉन आणि लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये त्यांनी एक नवा विक्रम केलेला होता आणि जगाच्या समोर नवा इतिहास घडवलेला होता आणि जगाने त्याला मानवी रेल्वे इंजिन अशी त्या ठिकाणी त्याला पदवी दिलेली होती. अशा पद्धतीची ख्याती याचा अर्थ काय, प्रसिद्धी मिळवणे, त्याने ख्याती मिळवलेली होती की झेकोस्लोवाकिया या देशाला तर त्याच्याबद्दल अभिमान होताच, पण जगाला सुद्धा त्याच्याबद्दल अभिमान वाटत होता. की 5000 मीटर धावणे, मॅरेथॉन आणि लांब पल्ल्याची शर्यत, की माणूस जितक्या वेगाने धावतो की एखादं रेल्वेचे इंजिन आहे ते धावत असेल त्या पद्धतीने हा धावत होता, म्हणून त्याला मानवी रेल्वे इंजिन असंही त्या ठिकाणी संबोधण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढे उल्लेख आलेला आहे आपल्याला इथिओपियाचा, की आफ्रिकेमधील इथिओपियाचा अबेबी बिकिला हा अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली होती. अनवाणी शब्दाचा अर्थ काय होतो, तर पायामध्ये काहीही न घालता की त्याने ही मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकलेली होती आणि हे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटामध्ये काढलेलं होतं. त्याचबरोबर फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडूने 1948 साली ऑलिम्पिकचं मैदान दणाणून सोडलेलं होतं की 100 आणि 200 मीटर शर्यतीमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलेला होता. भारताने हॉकीच्या स्पर्धेमध्ये अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवून ठेवलेलं होतं आणि भारताचा प्रसिद्ध खेळाडू ध्यानचंद याचे नाव जगामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवरती कित्येक वर्ष होते. अशा पद्धतीने या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतलेले वेगवेगळ्या देशातल्या खेळाडूंचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे, दिलेला आहे. हे जे खेळाडू आहेत हे खेळाडू त्यांनी त्यांचे प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांचा पराक्रमाचा ध्वज हा डौलाने सतत जगावरती नांदताना आपल्याला दिसत आहे. ह्या ध्वजावरची असलेली 5 खंडाची जी 5 वर्तुळं आहेत ती जगाला समतेचा, विश्वबंधुत्वाचा संदेश देत असतात आणि त्याच्या ठिकाणी
जी एक मशाल सतत तेवत असते. ही मशाल कशाची असते? ती मशाल का ठेवलेली आहे? तर आपल्या मनामध्ये जर काही क्षुद्र विचार असतील, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, की फक्त आमचं चांगलं होऊ दे, दुसऱ्याचं वाईट होऊ दे, त्याला म्हटलं जातं क्षुद्र विचार. हे क्षुद्र विचार असतील, दुसऱ्याबद्दल मनामध्ये आपल्या जर की वैमनस्य असेल, निराशा असेल, अंधकार असेल, तर या सगळ्या गोष्टी घालवून जाव्यात आणि आनंदाने आपण एखाद्याचा विजय झालेला असेल तर त्याचं स्वागत करावं, हे सांगण्यासाठी. म्हणून ती जी ज्योत आहे ती ज्योत सतत तेवत असते, की मनामधले वाईट अशुभ विचार असतील ते घालवून टाका, हा संदेश देण्याचं काम ती ज्योत जी आहे ही ज्योत त्या ठिकाणी करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या खाली तुम्हाला मी शब्दार्थ आणि वाक्प्रचार दिलेले आहेत. हे शब्दार्थ आणि वाक्प्रचार तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि हा पाठ व्यवस्थित वाचायचा आहे. धन्यवाद.